छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमी यांनी पुणे ते मुंबई रॅली काढून अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेसाठी ही रॅली काढली आहे। आपल्या पक्षाला मान्यता मिळताच संभाजीराजेंनी ही पहिलीच मोहीम आखली आहे। 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जलपूजन करण्यात आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलं हे पाहण्यासाठीच ते पोहोचले। मी ऐका विनायकच्या याच्यावर महाराज आहे। हॅलो आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत बडे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आहे। प्रशांत, अखेर संभाजीराजे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण जर माझ्या मागे बघितलं तर संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र गेटवे ऑफ इंडिया पासून 100 मीटर अगोदर पोलिसांनी बॅरिकेटिंग्स केलेले आहेत। या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर ह्या सगळ्यांना आता इथून आझाद मैदानात नेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस त्यांना देत आहेत। मात्र आम्ही या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जाणार, तिथून अरबी समुद्रात देखील जाणार अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करतायत। आपण माझ्या मागे जर बघितलं तर एका बाजूला छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते अजूनही गाडीमध्ये बसून आहेत आणि यावर पोलीस काय निर्णय घेतात हे ते पाहत आहेत। मात्र प्रशांत, पोलिसांकडनं काय नेमकं आवाहन करण्यात येते, त्यांचं आवाहन आपल्यापर्यंत पोहोचवशील? पोलीस जे आहेत ते सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी बाजूला करतायत। या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। मात्र कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की या ठिकाणी सुरू झालेली आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस या ठिकाणावर ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणावर पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आझाद मैदानात घेऊन चाललेले आहेत। या ठिकाणी पोलिसात धक्काबुक्की कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी काय सांगाल, पोलिसांनी ताब्यात घेतलं? जाणीवपूर्वक सरकार पोलिसाला पुढे करून आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बघायला जातोय आम्ही, आंदोलन नाहीये। बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मागे देखील आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीराजे आता गाडीवर उभे राहून या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करतायत। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून पुढे आझाद मैदानात नेणार आहे आणि हा सगळा जर आपण या ठिकाणी हे आंदोलन बघितलं तर या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट आपल्याला पाहायला मिळत आहे। हे कार्यकर्ते जे आहेत ते अरबी समुद्रामध्ये जाण्यासाठी ठाम आहेत आणि या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच यामध्ये मोठा गोंधळ उडालेला गेटवे ऑफ इंडिया पासून 10 फूट अंतरावर, आपण 100 फूट अंतरावर आपण बघितलं तर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट या ठिकाणी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये संभाजीराजे जे आहेत ते आपल्याला गाडीवर पाहायला मिळतात। मात्र इथे जर ही स्थिती बघितली पोलिसांची गाडीच्या बाहेरची तर मोठी झटापट या ठिकाणी आता सुरू आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान असतील, MSFचे जवान असतील किंवा या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील, त्यांच्यामध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये ही झटापट सुरू आहे। कार्यकर्ते पोलिसांना फरफट अटक करू नका। पोलिसांना माझी विनंती राहते, परत एक मिनिट शांत राहा, एक मिनिट शांत राहा। माझी पोलिसांना सूचना आहे, तुम्ही दडपशाही करत असाल, मग आम्हाला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल। मला हॅलो, आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाहीये। त्यांना घेऊन जायचं नाही, सांगा त्यांना न्यायचं नाही, ते काही त्यांना न्यायचं नाही, आम्ही चालत जाऊ। त्यांना न्यायचं नाही, त्यांना खाली ते आरोपी
नाही, त्याला खाली उतरवा, त्याला खाली उतरवा पहिला, त्याशिवाय मी बोलणार नाही. हे आरोपी नाहीये, विनायक सर त्याला खाली उतरवा, काय त्याला खाली उतरवा. ते तुम्ही पाहता की तोडफोड इथं चाललेली आहे. हॅलो, ही दडपशाही आहे, सगळे हे नाही बरोबर, त्यांना सगळ्यांना उतरवायला पाहिजे. हॅलो, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. साहेब बस सगळेजण थांबलेत, मी बोलणार आहे, मी बोलणार आहे, मी बोलणार आहे. ते थांबवली गाडी, गाडी थांबवायला सांगा. हो साहेब, कोण येते इथे इथं, गाडी थांबवायला सांगा, गाडी थांबवायला सांगा, मी बोलणार आहे. गाडी थांबवा, मी बोलणार आहे. कोणी कायदा हातात घ्यायचा नाही. नाही नाही, कोणाला सांगणार मी, इन्चार्ज कोण आहे, गाडी थांबवा, मी बोलतो. कायदा कोणी हातात घ्यायचं नाही. हा, गाडी थांबवली आहे, गाडी थांबवली आहे. इकडे या, इकडे या सगळे शिवभक्त, सगळे इकडे या, शिवभक्त सगळे इकडे या, शिवभक्त सगळे इकडे या, इकडे या सगळे जण. काय आलं नाही, मग त्यांना पहिलं त्यांना इथं सोडा, मग त्यांना इकडे सगळ्यांना बोलवाय. सगळ्या हा ठीक आहे, सगळे शिवभक्त इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या, शिवभक्त सगळे इकडे या. त्यांनी गाडी थांबवली आहे, गाडी थांबवली त्यांनी, सगळे इकडे या, गाडी थांबवली आहे, सगळे इकडे या. ए सगळे इकडे या, सगळे इकडे या, समोर या, माझ्या 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 समोर या. गाडी थांबवली आहे त्याने. बस बस, शांत शांत. संभाजी महाराज अन्याय सहन करून घेणार नाही. आम्ही एक दिवस या महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकवू आणि तेव्हा या पोलीस प्रशासनाला आमचं राज्य दाखवू. मुख्यमंत्री गृहमंत्री जाणीवपूर्वक पोलिसांचा बळाचा वापर करून शिवप्रेमीला डांबण्याचं काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समुद्रात बघतच होतो आणि कोकणात देखील यांनी असंच केलं. हे प्रत्येक जनसामान्याचा आवाज दाबण्याचं काम सध्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री करत आहेत. ते गाडी थांबली आहे तर गाडी कुठे जात नाही. चला आले सगळे इकडं, तिकडं गोंधळ नकोय. ते मीडियाला सुद्धा इकडे यायला सांगा, काही गरज नाही तिकडचं, मीडियाला इकडे बोला. माझं उलट म्हणणं आहे, इथे असिस्टंट एसपी साहेब मुंडे साहेब, हा डीसीपी साहेब, माझं म्हणणं आहे 2 मिनिटं त्यांना बाहेर काढा. आम्हाला तुमच्याशी कोऑपरेट करायचं ना, पण तुम्ही काहीच कोऑपरेट करत नसता तर कोणतं होणार. मी पहिलं माझी भूमिका बोलतो. पहिलं त्यांना 2 मिनिटं सोडा, त्यांना सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा. ओके बर ठीक आहे. ओके ठीक आहे, ठीक आहे. त्यांना बाहेर काढा, बाहेर काढा, आम्ही बोलतो. काय ते मार्ग कर 100%, 100% काय ते मार्ग, 100%, 100%. शांत या इकडे. शिवाजी महाराज की तेव्हा
संभाजीराजेंच्या ज्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता गाडीतून खाली उतरवण्यात आलेलं आहे। संभाजीराजेंनी तसं पोलिसांना आवाहन देखील केलेलं होतं आणि आता संभाजीराजे नेमकं पुढे काय बोलतायत, त्यांची काय नेमकी भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। माझा शब्द डीसीपीनी ऐकलेला आहे, डीसीपी मुंडेजींनी मी सांगितल्यावर त्यांनी ऐकलंय, पण सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं, माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं। आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये, कोणी बोलू नये, आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये। या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल, पण ते आंदोलन नाहीये। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे सगळे पुढे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही। माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही। आणि ज्या मागण्यासाठी आम्ही आलोय, जे 13 कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचंय, तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाहीये। आणि मी माझ्या बोलण्यातनं तुम्हाला ते दिसून येईल। गडकोट किल्ल्यांसाठी जे ते आपले जीवन स्मारक आहेत। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा 15-20 वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे। मी माझी प्रशंसा करत नाही, पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे। दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पाडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि 75 वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं। ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येते, मला बोलून दे, ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे। नंबर 2, मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती, याचं मी कौतुक करतो। पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडे की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं। त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवीर संस्थांच्या दरबारमधनं करेल। पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही, ते गेलं नाही पुढं। नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मुंबईत सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असा इथं स्मारक व्हायला पाहिजे। गडकोट किल्ले तर जीवित स्मारक आहेत त्यांचे। पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये, त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं। नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात इथं उभा करणार। 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं। ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन्स सगळ्या 100% पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही। पंतप्रधानांनी जलपूजन केलं, त्या जलपूजनला मी स्वतः हजर होतो। मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच
गडकोट किल्ल्यांचं ठीक आहे, रेंगाळलंय, ते व्हायलाच पाहिजे. त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण 2016ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. मला सांगा त्याच्यानंतर काय झालं? मी विषय हातात घेतला परत. मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, विचारपूस केली. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा झाली. त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही? सगळ्यांचं उत्तर एकच, जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळालं की ते पर्यावरणचे काही ते प्रॉब्लेम आलेले आहेत, काही ती अडचण निर्माण झालेली आहे, कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काही करता येत नाही. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन, किरकोळ माणसाचं स्मारक नाही आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी, त्याचं जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये. आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं, पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काही नाही, आणि झालं असेल तर आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू. हे काय मला पोलिसांना विचारायचं आहे. एक मिनिट, कायदा हातात, एक मिनिट आपण कायदा हातात घेतोय का? आम्हाला कायदा हातात घ्यायचा आहे का? मुळीच घ्यायचा नाही. इथं डिजिटल बोर्ड लावले. नाही मुंडेजी, मी हे राजकीय भाषण नाहीये, नाही बोलू नका, तुम्ही सुद्धा नाही बोलायचं, कोणी नाही बोलायचं, हे राजकीय भाषण नाहीये, हे माझं त्या घरात माझा जन्म, माझा अधिकार आहे थोडा बोलायचा. इथं डिजिटल बोर्ड लावले, सगळे फेकून काढले, फाडून काढले. बाकी सगळ्या पक्षांचे डिजिटल बोर्ड चालतात. त्या जो व्यावसायिक आहे त्याला धमकी, त्या बांद्र्याला ते कुठलं पोलीस स्टेशन खेरेवाडीमध्ये तो गुरोपी आहे, तो त्या व्यावसायिक जो आहे त्याला पकडून, त्याचा काय संबंध बिचारा, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, त्याला पकडून मारलं. त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे, तू कसं लावतोस? इथं बोटवाले, ह्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्ही म्हटलं आता रेकॉर्डिंग मुंडेस ऐकू शकतो, मुंडेजी तुम्हाला ऐकून शकतोय. तर ते इथं बोटवाल्यांचा त्याला फोन, इथला जो कोण अध्यक्ष, अरे तू बुकिंग कसं केलंस? तुला माहिती आहे काय कोणाचं सरकार आहे? तू जर स्वराज्याच्या इथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द. ही कसली हुकुमशाही आहे? ही कसली दडपशाही आहे? बोलायचं नाही मध्ये. मग हे टोचणार नाही मला? माझा अधिकार नाही की सगळ्यांना घेऊन जाऊन नुसतं बघून यायचंय, आपल्याला फेरफटका मारायचं, अभिवादन करून यायचंय? ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे? ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचंय? बरं, बोटवाल्यांना सुद्धा काय सांगितलं मी, पत्रकार बंधूंनो तुम्ही नोट करा की जिथं लाईन आहे, जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाहीत तिथं मुळीच जायचं नाही जायचं तिथं मुळीच. कारण का कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही. आम्ही दुर्बीन मध्ये बघून आम्ही त्यांचा शिवाजी महाराजांना अभिवादन करू. आता ह्याच चुकीचं. 5000 तिकीट काढले आम्ही, 5000 तिकीट काढले. बोटवाल्यांनी सांगितलं 5000 लोक येणार नाहीत, जिथं 2-2.5 लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. हे सुद्धा चुकीचं आहे का? आता पोलिसांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतो, पण जे काय म्हणणं होईल, पण तुम्हाला सुद्धा माझ्या सूचना आहेत. आपल्याला शेवटी इतर लोकांना सुद्धा कुठं त्रास होऊ नये. आपण शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत. आम्हाला एकच दाखवायचंय, 13 कोटीतल्या महाराष्ट्राला लोकांना दाखवून द्यायचंय की नेमकं स्मारक कुठं आहे. त्या स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी तर आम्हाला जायला परवानगी पाहिजे. तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का? काय याच्यात मी काही गुन्हेगार केली हो? काय गुंडगिरी केली आहे? काय कायदा हातात घ्यायला लागलोय? हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या मंडळीला.
हा माझा प्रश्न आहे ह्या पत्रकारांना, काय चुकीचं आहे त्यांनी सांगावं. हो मी कायदा मोडायला लागलोय, हितनं परत जातो, मी हितनं परत जातो, शिवाजी महाराजांना अभिवादन करते. मग त्यांनी सांगावं, सरकारने सांगावं की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे, तुम्ही लोकांना भडकवायला लागलेले, तुम्ही राजकारण करायला लागले. अनेक लोक मला म्हटले अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करायला लागलाय का. अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालाय या 8 दिवसाच्या अगोदर, त्याच्या अगोदर कोणी भूमिका घेतली हो, मी होतो. गडकोट कल्याणसाठी भूमिका कोणी घेतली, हा संभाजी छत्रपती आहे. हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता दुर्गराज म्हणजे दुर्गांच्या बरोबर बोलतो, कोण बोलत नाही, सगळ्या मतासाठी. कारण ह्यातनं मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही, मीच आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता, हे कोणी आणलेत, सरकार म्हणा असं आम्ही आणले असतील, पण त्याची पुढाकार कोणी घेतला. त्याचे शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागलेत, युनेस्कोचे त्या आयकॉमॉसचे जे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी भारतात, पहिल्यांदा भारतात नाही आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले. कोण माझ्यावर माझ्या प्रामाणिकपणावर कोणी शंका करू शकणार नाही. आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलोय म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांची काही विवरच नाही, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही प्रामाणिकपणाने आलोय, आम्हाला एकच हेतू आहे, आंदोलन नाही. आम्हाला प्रतिघात्मक आंदोलन असं समजा तुम्ही, पण या ह्याच्यातनं आम्हाला एकच दाखवायचं आहे की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाला सांगून टाका एकदा, हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही. अहो 350 वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं ह्या सरकारने, 450 कोटी रुपये आम्ही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो. किती पैसे दिलेत त्यांनी मला उत्तर द्यावं, प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, जे डीपीसीचं बजेट असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जातील. किती पैसे दिले तर गडकोट किल्ल्यांसाठी, म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही प्रयत्न करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा हातात घेऊ, मी का हल्लो नाही, मी का भाषण मगाशी केलं नाही. आमचे हे जे मावळे आहेत हे ना हात घालायचं, हे काय गुंडगिरी केली काय, हिने काय दडपशाही केली, हिने काय हुकुमशाही केली. हुकुमशाही तर तुम्ही केली आहे. मला सांगा पोलिसांनी, माझ्याकडे रेकॉर्ड मी इथं दाखवलं कसं बोलले त्या माणसाची. तो काय म्हटलं माहिती आहे, इथं बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान 2 मुलं आहेत, हार्ट सर्जरी झाली आहे माझी, मला काय काय करून काय, तुमचं तुम्ही बघून घ्या. तो खेरवाडीचा तो व्यावसायिक जो डिजिटल लावतो त्याचा काय संबंध आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, 4 पैसे त्याला मिळाले म्हणून त्यांनी डिजिटल बोर्ड लावले, त्याला मारलं, धमकवलं, शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे. हे नाही बरोबर. म्हणजे आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्हीच प्रामाणिक वागायला. सारखा खाकी गाठला, आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला, मी पहिला माणूस खाकीला रिस्पेक्ट करतो. नाही थांबा, मध्ये बोलू नका. तर आता माझी तुम्हाला तुमची काय भूमिका आहे ती सांगा. तर मी गाडीत बसतो, 1-2-3 आमचे आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि सगळ्यांनी ऐकायचं, काय ठरल ते व्यवस्थित करू. आणि सावलीत थांबा, सगळे सावलीत थांबा. आता कोणी बोलायचं नाही आणि आता कोणी पोलिसांनी सुद्धा कोणाला हात लावायचा नाही आणि आपण सुद्धा काय उलट रिॲक्शन द्यायची नाही. आपल्याला शेवटी कशासाठी आलो आपण, की आपण स्मारक पाहायला आलो. जे काही काम आहे ते पाहण्यासाठी तिथपर्यंत जाऊ द्यावा अशी विनंती आता संभाजीराजेंनी पोलिसांना केली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे, कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे.
ज्यावेळेला संभाजीराजे छत्रपती इथे पोहोचलेले होते त्यावेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली होती। त्या कार्यकर्त्यांना गाडीतून उतरवण्यात यावं असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलेलं होतं। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्ताच्या सरकारवर देखील कडाडून टीका केलेली आहे आणि यावेळेला आपण शिवस्मारकाचं काम पाहण्यासाठी जाणार तसा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलाय। प्रशांत बढे आपल्यासोबत आहे। प्रशांत, संभाजीराजेंचं तू भाषण ऐकलं आहेस, काही कार्यकर्ते आता पोलिसांशी देखील संवाद साधतायत, काय नेमकं घडतंय? दीपक, खरं तर संभाजीराजे यांनी निर्धार केलेला आहे की अरबी समुद्रात जाणारच आणि आता जर माझ्या मागे बघितलं तर त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणचे परिमंडळ 1चे जे उपायुक्त आहेत मुंडे सर त्यांच्याशी संवाद साधतायत। नेमका पोलिसांनी पुढे जाण्यासाठीची काय व्यूहरचना केलेली आहे, पुढे जाऊन देणार आहेत की नाही आहेत किंवा किती कार्यकर्त्यांना पुढे जाऊन देण्यात येईल, या सगळ्याची जो संवाद आहे तो हे त्यांचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये सध्या सुरू आहे। संभाजीराजे यांनी ज्या पद्धतीने भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे, यामध्ये इथून स्मारक बघायला जाणं हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही आहे, त्यामुळे आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना इथे अडवलं जाऊ नये। आणि एकूणच या सगळ्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी आणि मागे संभाजीराजे छत्रपती जे आहेत त्यांचा त्या सगळ्या स्थितीमध्ये संभाजीराजांनी त्यांचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी पोलिसांशी संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूणच पोलीस अधिकारी जे आहेत ते आता या पदाधिकाऱ्यांशी बोलतील आणि पुढे किती लोकांना नेण्यात येईल किंवा पुढे जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे का, या सगळ्याबाबत आता पोलीस अधिकारी चर्चा करतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो पोलीस काही वेळामध्ये जाहीर करतील। संभाजीराजांना हा जो निर्णय आहे तो कळवण्यात येईल। सध्या त्यांचं जे पथक आहे ते या ठिकाणी आपल्याला त्यांनी नेमून दिलेले जे पदाधिकारी आहेत ते आणि पोलीस यांच्यामध्ये आपल्याला ही चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळतंय। दीपक, प्रशांत, खरं तर आम्ही शिवस्मारक पाहण्यासाठी जातो आहोत, आम्ही काही गुन्हेगार नाही आहोत अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपल्या कार्यकर्त्यांना देखील कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे। यानंतर आता पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे, पोलिसांकडनं काय नेमकं आवाहन करण्यात येत आहे? खरं तर दीपक, आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी जे आहेत उपायुक्त दर्जाचे जे पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी आता पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत। संभाजीराजे जे आहेत ते आतमध्ये आता त्यांच्या गाडीमध्ये जाऊन थांबलेले आहेत। आपण जर बघितलं तर गाडीवरून आता माध्यमांशी देखील ते चर्चा करत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत। तर दुसरीकडे संभाजीराजे यांचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोलिसांशी चर्चा करतील। काही क्षणामध्येच जे उपायुक्त आहेत या ठिकाणचे ते संभाजीराजे यांना आपला निर्णय कळवतील। त्यांच्या तुला थोडंसं थांबवतोय, संभाजीराजे बोलताय। नुसते तुम्ही नाहीये, सगळ्या 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना समजायला पाहिजे। आपला हेतू एकच आहे की तिथं शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून यायचं लांबून, आणि हाय काय बघायला पाहिजे। सावलीत उभा राहू ना, कशाला उन्हात थांबले? तेव्हा सरकारची ही सगळी दडपशाही सुरू आहे। आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी सावलीत उभं राहण्याचं आवाहन केलेलं आहे। यासोबतच शिवस्मारक आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला जाऊन द्यावं असं देखील त्यांनी पोलिसांना आवाहन केलेलं आहे। प्रशांत, खरं तर सुमारे आता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। पोलीस आणि संभाजीराजे यांचे कार्यकर्ते म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामधली झडप आपण पाहिली। त्यानंतर ज्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना सोडण्यात आलं आणि संभाजीराजे यांना आतमध्ये सोडण्यात येणार की नाही या संदर्भात ची चर्चा जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। पोलिसांच्या बरोबर ज्यांनी संवाद साधलेला होता ते पदाधिकारी आता संभाजीराजे यांच्या भेटीला त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पोलिसांचा आणि कार्यकर्त्यांचा काय निर्णय झालेला आहे तो आता ते संभाजीराजांना कळवतील आणि त्यानंतर या ठिकाणावरून संभाजीराजे आज जाणार की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल। मात्र जर या ठिकाणावरून त्यांना परतावं लागलं तर मात्र पुन्हा एकदा या रस्त्यावर पुन्हा एकदा मगाशी जो संघर्ष झाला तसा संघर्ष पाहायला मिळू शकतो किंवा एक पर्याय असा देखील आहे की काही पदाधिकाऱ्यांना घेऊन संभाजीराजे यांना आतमध्ये सोडण्यात येईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते आहे। त्यामुळे काही क्षणातच आता संभाजीराजे हे अरबी समुद्रामध्ये स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पोलिसांनी आपला निर्णय जो आहे तो
संभाजीराजे यांच्या पदाधिकाऱ्यांना कळवलेला आहे आणि आता काही वेळातच नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर ते पदाधिकारी जे आहेत ते संभाजीराजे यांना जो पोलिसांनी घेतलेला निर्णय आहे तो कळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही क्षणात या ठिकाणी संभाजीराजे जे आहेत ते पोलिसांनी नेमका काय निर्णय घेतलाय आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा संभाजीराजे यांचा काय निर्णय आहे तो प्रसार माध्यमांसमोर कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्याला सांगतील आणि त्यानंतर पुढची भूमिका संभाजीराजे स्पष्ट करतील। सध्या तरी संभाजीराजे आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणचे उपायुक्त प्रवीण मुंडे आहेत आणि त्याचबरोबर इतर जे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या कार्यकर्त्यांबरोबर 5 ते 10 मिनिटं चर्चा केली, त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत मांडलं आणि त्यानंतर पदाधिकारी जे आहेत ते संभाजीराजे यांना गाड्या हलवू नका, इथं थांबा, पहिल्यांदा ठरवू द्या काय ठरलंय ते, घाई करू नका। आम्ही शिवस्मारक पाहायला आलोय, आम्ही कायदा हातात घ्यायला आलेलो नाहीये, गाड्या काढू नका। तेव्हा आम्ही शिवस्मारक पाहण्यासाठी आलेलो आहेत, कायदा हातात घेण्याचा आमचा कोणताही इरादा नाही असं देखील संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। प्रशांत, जर आपण पाहायचं झालं तर संभाजीराजेंनी आपली भूमिका आणि आपला निर्धार स्पष्ट केलेला आहे। पोलिसांकडून काय नेमकं त्यांना आवाहन करण्यात येत आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे ती कळू शकली आहे का? खरं तर ज्यावेळेस हे कार्यकर्ते आणि पोलिसांचा संवाद सुरू होता त्यावेळेस प्रसार माध्यमांना तिथे बंदी आणण्यात आलेली होती। त्यांच्यामध्ये जे डायलॉग झाले ते थेट संभाजीराजेंपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या चर्चेमध्ये काय घडले अवघ्या काही क्षणामध्येच आता समोर येईल। मात्र 2 पर्याय असू शकतात, एक तर संभाजीराजे यांना इथे रोखलं जाऊ शकतं किंवा काही जे या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेत तेवढ्यांना न नेता काही कार्यकर्त्यांना या ठिकाणावरून पुढे जाऊन दिलं जाऊ शकतं आणि तिथून बोटीने संभाजीराजे हे पुढे जातील। कोस्टलचा जो बॉर्डर आहे त्या नेव्हीच्या बॉर्डरपर्यंत त्या ठिकाणी संभाजीराजे यांना जाऊन दिलं जाऊ शकतं आणि तिथून संभाजीराजे यांना पाहणी करून किंवा अभिवादन करून त्यांना पुढे पुन्हा रिटर्न जे आहे ते गेट ऑफ इंडियाला आणलं जाऊ शकतं। मात्र नेमकी काय पोलिसांमध्ये चर्चा झालेली ही आत्ता त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते संभाजीराजे यांना त्या ठिकाणी जाऊन सांगतायत। जे पदाधिकारी यांनी प्रवीण मुंडे उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याशी चर्चा केली होती ते पदाधिकारी त्या ठिकाणी आता संभाजीराजे यांच्या बरोबर गेलेले आहेत आणि आता संभाजीराजे आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पुढे संभाजीराजे हे सगळ्यांना मार्गदर्शन करतील। नक्कीच, त्यामुळे आता संभाजीराजे काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल आणि पुढचे अपडेट आपण अमोल सोबत जाणून घेऊया। पहिला मला सर्वांनी शब्द द्यायचे, मी जो काही निर्णय घेणार तो निर्णय सगळ्यांना लागू आहे। संभाजीराजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजीराजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज्य पक्षाचा मला पूर्ण कल्पना आहे, आपण पूर्ण महाराष्ट्रातून आलेलो आहे, रात्रभर प्रवास करून आलेलो, नांदेडमधून आलेत, लातूरमधून आलेले आहेत, परभणीतनं लोक आलेत, नाशिकमधून लोक आलेत, पुण्यातून आलेले आहेत, बीडमधून आलेत, आमच्या जरा कोल्हापूरमधून जरा कमी आलेले दिसतात। हाय कोल्हापूरचे आहे, जालनावरून आलेत, बीडवरून आलेत, बरं धाराशिवरून आलेत, पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले। तर आपला हेतू काय, पहिलं म्हणजे मुंबईत येणं गरजेचं होतं, आपण आलो। दुसरं कोणाला असतं पोलिसांनी थांबवलं असतं, कारण का आपला हेतू प्रामाणिक होता, आपला हेतू शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होता, म्हणून आपला प्रामाणिकपण होतं म्हणून त्यांनी आपल्याला इथंपर्यंत आणून दिलं। आता त्यांनी नियमाचे मला थोड्या अटी सांगितलेल्या आहेत, नियमाचे ऍक्ट सांगितलेले आहेत की तिथं 5 माणसाच्या वर अशा वेळी अलाव करत नाहीत, त्याला सुरक्षेचे अनेक नियम आहेत, बोटी जाण्याचे असतील किंवा तिथं काही गडबड काही घोटाळा जर झाला तर त्याला सगळे जबाबदार आहेत। आपल्याला शेवटी हेतू काय की तुम्ही प्रतीक आहेत सगळ्यांचे, पण 13 कोटीतल्या लोकांना हा विषय समजायला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आपण सगळे इथं आलोय, मी त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मी 2 गोष्टी त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत। 5 लोकांनी आम्ही आज जाणार नाही, आमच्याकडे कमीत कमी 50 लोक तर पाहिजे। 50 लोक कोण निवडणार, मी 2 नावं सांगित, तेच निवडतील, 50 लोक ते येतील। बाकीच्यांनी सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला, बाकीच्यांना माझ्या 1 मिनिट फेसबुक पेजवर माझा लाईव्ह असेल किंवा आणि मला माहित नाही मीडियाचं, पण माझ्या फेसबुक पेजवर तर लाईव्ह असणार आहे, तुम्हाला सगळं
म्हणजे जे काही टेलिकास्ट होईल तिथं ते सगळं तुम्हाला दिसेल. माझी विनंती नाही, मुंबईत आपण आलोय, आपल्याला कुठे गालबोट लागतं का म्हणून, आणि गालबोट म्हणजे तो आपल्याला लागत नाहीये, ते शिवाजी महाराजांच्या प्रामाणिकपणे आपण या कामासाठी ठेवलंय. म्हणून प्रामाणिकपणाने सगळ्यांनी राहायचं, आपापल्या गाडीत सगळ्यांनी बसायचं. उलट कायदा असा सांगतो आझाद मैदानाला जायला पाहिजे. मी म्हटलं आझाद मैदानाला मुलं जाणार नाही. मग काय करायला, त्यातला मार्ग काय, पर्याय काय, तर एक लाईननी गाड्या लावायच्या, एक यू टर्न घेऊन सगळ्यांनी गाड्या लावायच्या आणि सगळ्यांनी आपलं गाडीत बसा. नाही एक मिनिट, वाटलं तर एसी लावा गाडीत, काय प्रॉब्लेम नाही, नवीन काळ आहे आता, गाडीत एसी असतोच, गाडीत एसी लावा, शांतपणाने बसा. आणि जे 50 लोक, मला वाटते एक अंकुश कदम, धनंजय जाधव आणि कोण आहे, आणि माधवराव देवसकर, आपा असेच एक तिघा चौघा निर्णय घेतील. हे कोण 40-50 लोक आहेत मला धरून, नाही मलाच तुम्ही कार्यक्रम कराल. तर ते एवढं शांत, तुम्ही ऐकणार माझं सगळे, हात वर करा, महाराष्ट्राला आवाज ऐकू यायला पाहिजे. हा ऐकणार ना तुम्ही माझा, चला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. हा आणि मीडिया पाहिजे आम्हाला साहेब, पुढे गेले मुंडेजी कुठे, मीडिया पाहिजे आम्हाला, नाहीतर हे आम्हाला बाहेर ठेवतील, आम्ही 50 जाऊ, असं व्हायला नको. तर सगळे ऐकणार ना, शब्द दिला ना तुम्ही. इथं तुम्ही स्वराज्य पक्षाच्या, स्वराज्य प्रमुखाच्या आणि मीडियाने तुम्ही यायचं म्हणजे महाराष्ट्रात दाखवायला पहिलं, नाहीतर तिथे उगाच आपला फेरफटका नको. आणि तुम्ही शब्द स्वराज्य प्रमुखाला देत नाहीये, कोणाला देत आहे, छत्रपती जग. हा बस ठीक आहे. आता धनंजय नाही बघतील. तर संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्यासोबत 50 कार्यकर्त्यांना बोटीमधून त्या शिवस्मारकाच्या ठिकाणी घेऊन गेलं जाणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांना तिथे नेलं जाणार आहे आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांना बाहेरच शांततेने उभं राहावं असं आवाहन सध्या संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे. राज्यभरामधून मोठ्या प्रमाणावरती आज शिवप्रेमी कार्यकर्ते आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. मुंबईतल्या गेटवे परिसरातली ही दृश्य आहेत. 2016 साली ज्या शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं, ते शिवस्मारक गेल्या 8-9 वर्षांपासून अजूनही प्रलंबित आहे. ते का पूर्ण झालं नाही ते शोधण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये आलेले आहेत. प्रशांत बडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. प्रशांत, 50 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणार आहेत, काय पुढचं नेमकं आता या सर्व कार्यकर्त्यांना कसं सोबत घेऊन जाणार आहे? अमोल, जर माझ्या मागे बघितलं तर आता संभाजीराजे यांनी ज्या 3 माणसांना जबाबदारी दिली होती त्या 3 माणसांनी निवडलेले हे 50 कार्यकर्ते आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या विविध भागामधून शेकडोच्या संख्येने या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये संभाजीराजे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले होते. ज्या पद्धतीने संभाजीराजांनी सांगितले की आम्ही साधारणतः 5000 कार्यकर्त्यांची बुकिंग जी आहे ती केलेली होती आणि मात्र पोलिसांनी सुरक्षेची जी कारणं दिलेली आहेत त्यामुळे आता या ठिकाणी जे 50 कार्यकर्ते निवडलेले आहेत त्या कार्यकर्ते या ठिकाणी संभाजीराजे यांच्याबरोबर जाणार आहात. इंडियन आर्मीचं तुम्ही या ठिकाणी कॅप घातलेले आहेत. छत्रपती संभाजीराजांबरोबर आता तुम्ही आतमध्ये जाणार आहात, काय भावना आहे? आम्हाला आमची एकच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि ह्या मागच्या सरकारने, दोन्ही सरकारने फक्त त्याच्यावर राजकारणच केलेलं आहे आणि त्यांनी आज 8 वर्ष झालं जलपूजन केलेलं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना. तर मग ते स्मारक आहे का नाही आहे, 8 वर्षात त्यांनी काय केलंय ते पाहण्यासाठी आम्ही सर्व राजेबरोबर 5000 लोक जाणार होते, मात्र पोलिसांनी अडवलेले आणि तुम्हाला नेमक्या 50 लोकांना आता परवानगी देण्यात. मी भारतीय सेनेचा एक जवान आहे आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि राजेंचे बी आम्ही मावळे येतो. तर आम्हाला कायदा व्यवस्था कधी हातात घ्यायची नाही आहे.
तर राजेंनी आणि पोलिसांनी दोघांनाही समन्वय करून 50 माणसाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जलपूजन झालं होतं ते पाहण्यासाठी त्यांनी परमिशन दिलं आहे. त्याच्यामुळे आम्ही 50च जात आहोत आज सध्या. महिला देखील आहेत, तुम्ही देखील राजांबरोबर आतमध्ये जाणार आहात, हे स्मारकाची पाहणी करणार आहात. 50च लोकांना या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे, जे की 5000 लोकांची तुमची या ठिकाणी नेण्याची क्षमता होती. आम्ही परमिशनसाठी दिलं होतं, पण काही कारणास्तव त्यांनी नकार दिला आणि दुसरी गोष्ट ते फक्त 5च लोकांचं म्हणत होते. पण मग विचारविनिमय करून आणि राजेंनी त्यांच्याशी पोलिसांशी बोलल्यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.